नमस्कार रसिका मित्रांनो, SK स्टोरी टेलर या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून आमचे नवीन येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर मिळतील. तसेच कथा आवडल्यास लाईक करा आणि कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगावे. चला तर वळूया आजच्या कथेकडे. किशाबा आपल्या खोपटात बसून संध्याकाळ होण्याची वाट पाहत होता. नाही म्हणायला त्याच्याकडे असंही काही काम नव्हतं. कधी कोणाची लाकडे फोडून देणे, मस्त वाल वाढलेले एखादे झाड तोडून देणे, कधी कुणाच्या घरी कार्यक्रम असल्यास रहाटावरून पाणी भरून देणे, अशी मिळेल ती कामे तो करत असे. पण रोज काम मिळेलच याची काही खात्री नव्हती. आणि पोटाचा खड्डा भरायचा तर काहीतरी करावे लागत होते. आणि म्हणूनच तो चोरीही करत होता. म्हणजे तसा गावात त्याने 1-2 वेळा प्रयत्न केला होता. पण एक वेळेस चोरी करताना सापडल्याने त्याला भलताच मार खावा लागला होता. हातापायाची चांगलीच मसाज झाल्याने 8 दिवस त्याला जागेवरून नीट उठताही येत नव्हतं. वर सरपंच आणि पाटलाने सज्जड दमही भरला होता. त्यामुळे हल्ली गावात चोरी करण्याबद्दल तो विचारही करू शकत नव्हता. पण एक गोष्ट मात्र राहून राहून त्याच्या मनाला डाचत होती, ती म्हणजे सावकाराचा शापित वाडा. जवळजवळ गेली 2 शतके हा वाडा आपला तोल सांभाळून कसाबसा उभा होता. वाड्यात कोणीही वास्तव्यास नव्हतं. म्हणजे 40कडे झुकलेल्या किशाबाला तरी या वाड्यात कधी कुणी राहत होतं हे पाहण्यात नव्हतं. जवळजवळ 100 वर्षापूर्वी सावकाराची शेवटची वंशावळ त्या वाड्यात राहत होती. आणि मग अख्खं घराणं चमत्कारिकरित्या वाड्यात मरून पडलेल्या गावकऱ्यांना आढळलं होतं. कालांतराने त्या वाड्याबद्दल बऱ्याच अफवा गावात पसरल्या. वाडा भुताटकीचा आहे, वाड्यात सैतानी शक्ती वास करते, या आणि अशा बऱ्याच अफवा होत्या. पण सावकाराची ती शेवटची पिढी संपल्यानंतर मात्र त्या वाड्याचा कुणालाही कसलाही त्रास झाला नव्हता. जवळजवळ वर्षभर त्या वाड्यात जाऊन डल्ला मारण्याचा विचार किशाबा करत होता. पण त्याची हिंमत होत नव्हती. पण मागील काही दिवसात काहीच काम न मिळाल्याने किशाबा हतबल होता. शिवाय त्या वाड्यावर ठेवलेल्या 8 दिवसांच्या पाळतीनंतर वाड्यात कसलाही धोका नसल्याची त्याला खात्री झाली असावी. आणि सावकाराचा वाडा म्हणजे काहीतरी निश्चितच मिळेल याचीही त्याला खात्री होती. शिवाय तिथून काही चोरी केल्यास कुणाला थांगपत्ता लागण्याचा संबंधही नव्हता. आणि त्यामुळेच किशाबाने हे धाडस करण्याचे ठरवले होते. आजच रात्री तो चोरीही करणार होता. रात्रीचे 11 वाजून गेले असावे. गाव सामसूम झाला होता. खोपटात निपचित पडून असलेला किशाबा जणू या क्षणाची वाट पाहत असावा. सावकाराचा वाडा हा गावकुसापासून काहीसा एकाकी होता. आणि आता 11 वाजून गेले होते. निश्चितच तो परिसर आता निर्जन झाला असेल असा विचार करत किशाबा उठला. धोतर सोडून त्याने काळी विजार घातली. वर काळ्या रंगाचा एक सदरा घालून तो तयार झाला. माचीस खिशात टाकून लांब दोरीची उडकुटी खांद्यात अडकवून हातात एक छोटंसं कुदळ घेऊन तो खोपटाबाहेर पडला. अंधार मी म्हणत असला तरी किशाबाला ती वाट जणू पाठ होती. झपझप पावले टाकत तो शिवारात शिरला. कारण गावातल्या मुख्य रस्त्याने तो जाऊ शकत नव्हता. तिथे भटकी कुत्री तसेच गावातील काही टवाळ मुले बसून असण्याची शक्यता होती. शिवारात शिरून काही अंतर गेल्यावर तो पायवाट सोडून एका शेतात शिरला. हळूहळू तो दूरवर दिसणाऱ्या त्या वाड्याकडे झेपावू लागला. आता पायाखालची वाट मात्र नवीन होती. पायाखाली भुईमुगाचे पीक तुडवत किशाबा चालत होता. आजूबाजूला कच्चून भरलेल्या काळोखात केवळ रातकिड्यांचा जल्लोष ऐकू येत होता. आडवा आलेला एक ओढा पार करून आता किशाबा दुसऱ्या शिवारात शिरून हळूहळू पुन्हा गावकुसाच्या दिशेने सरकू लागला. अंधारात उभा असणारा तो वाडा म्हणजे जणू काळा पाषाणरूपी पर्वत भासत होता. किशाबा हळूहळू त्या काळ्या कुट्ट दगडी वाड्याकडे सरकू लागला. पण आता मात्र कितीही दाबली तरी मनातील भीती मात्र प्रचंड उसळी मारून बाहेर येऊ पाहत होती.
मध्येच एखाद्या कुत्र्याच्या नरळण्याने वातावरण आणखीनच भेसूर बनत होते. आजूबाजूला मिट्ट काळोख, समोरील तो भयान वाळा आणि एकटेपणा, या तीन मोर्चावर किशाबाचे जणू युद्ध सुरू होते. अखेर थंडीने कुळकुळत असणारा किशाबा वाड्यासमोर पोहोचला. वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचताच वातावरणातील थंडी आता शतपटीने वाढवून झाल्याचा भास होत होता. थंडीने कुडकुळणारा किशाबा डोळे किलकिले करून समोरील त्या अजस्त्र दाराचा अंदाज घेत होता. ते पुरातन सागवानी दार अभेद्य वाटत होते. हे दार उघडण्याची शक्यता जवळपास नव्हतीच. अंधारात चाचपडत किशाबाने वाड्याभोवतीच्या तटबंदीचा अंदाज घेतला. अंदाजे 15-18 फूट तटबंदी अगदी अभेद्य होती. आणि इतक्यात त्याला वाड्याच्या त्या तटबंदी बाजूला उभे असलेले ते पळसाचे झाड दिसले. तसा त्याचा चेहरा खुलला. त्या झाडाची एक शाखा तटबंदीकडे येऊन वाड्याच्या आत शिरलेली दिसत होती. क्षणाचाही विलंब न करता किशाबा त्या झाडाकडे सरसावला आणि सरसर करत त्या झाडावर चढला. त्या फांदीवरून पुढे जात तो आता अगदी टोकाशी पोहोचला. खांद्यावरील दोरखंड काढून त्याने त्याचे एक टोक त्या फांदीला बांधले आणि दुसरे टोक वाड्यात भिरकावून तो आता त्या दोरीवरून खाली सरकत वाड्यात पोहोचला. आता तो तटबंदीच्या आतील अंगणात उभा होता. बाहेरच्या तुलनेत आत हवा रक्त गोठवण्या इतकी थंड आणि कमालीची स्तब्ध वाटत होती. कापऱ्या काळजाने त्याने चोहीकडचा अंदाज घेतला. वाळा शांत होता. कसलीही हालचाल जाणवत नव्हती. तो हळूहळू पुढे सरकत वाड्यात शिरला. माचीसची काडी पेटवून त्याने एक एक खोली चाचपडायला सुरुवात केली. राबता नसल्याने प्रत्येक खोली जणू अडगडीची खोली वाटत होती. सर्व खोल्यात सामान विखुरले होते. म्हणजे यापूर्वीही इथे कुणीतरी चोरीच्या उद्देशाने आले असावे हे लक्षात येताच किशाबा काहीसा नाराज झाला. एका खोलीत मिळालेल्या रिकाम्या पोत्यात त्याने किमती वाटणाऱ्या वस्तू भरावयास सुरुवात केली. त्याला मौल्यवान असे काहीही मिळाले नव्हते. शेवटी तो देवघरात पोहोचला. तिथे त्याला पितळी देवमूर्ती, चांदीचे एक ताट, चांदीची समई आणि एक पितळेचा दिवा मिळाला. किशाबा यामुळे भलताच खुश झाला. भरभर त्या वस्तू पोत्यात भरून त्याने इतर 2 खोल्याही तपासल्या. काहीही विशेष हाती न आल्याने तो परत अंगणात आला आणि ते पोते दोरखंडाच्या टोकाला घट्ट बांधून तो आता दोरखंड चढू लागला. शेवटी फांदीवर पोहोचून त्याने खाली असणारे ते पोते वर खेचायला सुरुवात केली. ते पोते तटबंदीच्या अलीकडे घेऊन त्याने ते पुन्हा खाली सोडत जमिनीवर टेकवले आणि दोरखंडाची गाठ सोडून त्याने दोर खाली टाकला. जाळ उतरून तो तटबंदी शेजारी असणाऱ्या त्या पोत्याजवळ पोहोचला. काम फत्ते झाले होते. पोते पाठीवर मारून दोरखंड हातात घेऊन तो अंधाराचा अंदाज घेत खोपट्याकडे निघाला. दूर कुत्रे भुंकण्याचा आवाज येत होता. रात्री खोपट्यात पोहोचल्यावर किशाबाने कुतूहलाने ते पोते उचकटून पाहिले. चांदीच्या भांड्यांना चांगलीच किंमत मिळणार या विचाराने त्याला कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले. प्रसन्न मनाने त्याने अंग टाकले आणि हे सामान विकून येणाऱ्या पैशाचा विचार करत तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी त्याने चांदीची भांडी एकीकडे काढली. पितळी देवमूर्त्या आणि चांदीची भांडी तो विकणार होता. इतक्यात त्याची नजर त्या पितळी दिव्यावर पडली. तो दिवा जरी पितळेचा असला तरी त्याच्यावर असणारे नक्षीकाम लक्षवेधी होते. दिवा कमालीचा हलका आणि थंड होता. तो दिवा हातात घेताच एक विलक्षण चेतना त्याच्या सर्वांगातून दौडून गेली. का कोणास ठाऊक, पण किशाबाला तो दिवा आवडला असावा. त्याने तो दिवा काढून चुलीवरच्या भानोशीवर ठेवला. त्याला तो दिवा न विकता वापरायचा असावा. बाकी सामान त्याने परत एकदा नजर मारून पोत्यात भरून ठेवले. एवढ्यात त्याला हाक ऐकू आली. किशा, ए किशाबा. गावातले कोणीतरी त्याला हाक मारून बाहेर बोलावत होते. खोपट्याबाहेर आल्यावर किशाबाने पाहिले दामू आला होता. सरपंचाच्या घरी लाकडे फोडायचे काम होते. गाडीवर लाकडे फोडायची म्हणजे 2 दिवसाचे काम. किशाबा खुश होऊन कोपऱ्यातली कुऱ्हाड खांद्यावर टाकून निघाला. अर्धे काम संपवून घरी परतायला किशाबाला 7 वाजले. थकलेला किशाबा
खोपटा बाहेरील ओट्यावर येऊन विसावला. थोडा वेळ शांत चित्ताने विडी ओढल्यावर तो खोपटा शिरला. आता आळस झटकून तो कामाला लागला. त्याने आत येताच प्रथम दिवा लावला, पण हा त्याचा नेहमीचा पत्र्याचा दिवा होता. तो नवीन पितळी दिवा लावण्याचा मोह त्याला झाला होता, पण आता त्याला स्वयंपाक करणे भाग होते. त्याने एका पातेल्यात भात शिजायला लावला आणि दुसऱ्या पातेल्यात डाळीची आमटी. आता 10 मिनिटात त्याचं जेवण तयार होणार होतं. तो मस्त शेकत चुलीची लाकडे सावरत होता आणि इतक्यात त्याला त्या नव्या दिव्याची आठवण झाली. तो उठला. त्याने भानोशीवरचा तो दिवा हातात घेऊन त्याचं तोंड उघडलं. दिव्याची सोतीवात अगदी नवीन वाटत होती. त्याने कोपऱ्यातल्या बाटलीमधील केरोसिन दिव्यात भरले. वरील तोंडाचे आटे फिरवून झाकण घट्ट केलं आणि दिवा पेटवला. आणि काही क्षण त्याचे डोळे दिपले. त्या दिव्याचा प्रकाश भलताच दुधाळ शुभ्र वाटत होता. पेटलेला दिवा त्याने उचलला आणि तो आता भिंतीत असणाऱ्या देवडीकडे निघाला. देवडीतील जुना दिवा उचलून त्याने खाली ठेवला आणि त्या जागी हा नवीन दिवा ठेवून तो खाली झुकला. जुना दिवा उचलून त्याने त्याची वात हाताने दाबून तो विझवला आणि तो आता चुलीकडे निघाला. तो पत्र्याचा दिवा भानोशीवर ठेवून तो चुलीवर अंग शेकू लागला. मागे देवळीत ठेवलेला तो पितळी दिवा चांगलाच प्रकाश फेकत होता. सर्व खोपट्यात दुधाळ प्रकाश पसरला असला तरी देवळीच्या खाली भिंतीलगत मात्र अंधार होता. अन अचानक त्या अंधारात काहीतरी चमकू लागले अन तिथे एक धुसर काळी आकृती दिसू लागली. त्या आकृतीला कितीतरी डोळे असावे अन ते डोळे अंधारात चमकत होते. ते असंख्य डोळे कमालीचे भेदक अन तितकेच भुकेले वाटत होते. त्या आकृतीचे लक्ष पाठमोऱ्या किशाबावर खिळून होते. किशाबाच्या अंगामुळे चुलीतला आगीचा प्रकाश अडला जात असल्याने त्याच्या मागे अंधारी सावली पसरली होती. अन त्याच अंधाराचा फायदा घेत ती आकृती अगदी बेमालूमपणे किशाबाकडे सरकू लागली. इतक्यात भात तयार झाला असल्याने किशाबा उठला आणि त्याने भाताचे पातेले उचलून भानोशीवर ठेवले. या प्रकाराने अंधाराचा आडोसा खंडित झाल्याने मागील ती आकृती क्षणात मागे सरकत खोपट्याबाहेर पडली. अनावधानाने का होईना पण किशाबा वाचला होता. रात्री उशिरा झोप आल्याने त्याने दिवा मालवला आणि तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी गावात हाहाकार उडाला. एका रात्रीत गावात 3 निर्घुण हत्या झाल्या होत्या. गावातील एका कुटुंबातील नवरा बायको आणि एक म्हातारी अशा 3 लोकांना कुणीतरी बिभत्स पद्धतीने मारले होते. ते हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहण्यासाठी सारा गाव त्या घराभोवती जमा झाला होता. किशाबानेही काही क्षण थांबून ते मृतदेह पाहिले आणि तो आपल्या कामाला निघून गेला. त्या सायंकाळी अति थकवा आला असल्याने तो घरी न येता सरळ गुत्त्यावर गेला. तिथे त्याने एक बाटली रिचवली आणि शेजारच्या किसनाच्या हॉटेलातून भेळ बांधून घेऊन गुत्त्यावरून आणखी एक बाटली घेऊन तो घराकडे निघाला. घरी पोहोचायला 8:30 झाले. घरी येताच त्याने खिशातल्या माचीसने देवळीतला तो दिवा लावला. दिव्याच्या प्रकाशात त्याने चूल पेटवली, पण भेळ सोबत आणल्याने त्याला आता जेवणाची भ्रांत नव्हती. तो चुलीत लाकडे घालून मस्त शेकू लागला. मागे त्या दिव्याच्या अंधारात हालचाल सुरू झाली. ते असंख्य डोळे पुन्हा चमकू लागले आणि ती काळीकुट्ट सावली हळूहळू किशाबाकडे सरकू लागली. किशाबा गाणे गुणगुणत मस्त शेकत होता आणि इतक्यात त्याला बंडीच्या खिशातल्या त्या बाटलीची आठवण झाली. त्याने बसल्या जागीच हात घालून ती बाटली बाहेर काढून फोडली आणि एक घोट घेतला. इकडे त्याच्या नरडीचा घोट घेण्यास आतुरलेली ती विचित्र आकृती हळूहळू पुढे सरकत होती. पुढचा घोट घशाखाली उतरवत असणाऱ्या किशाबाचे हात अचानक थांबले. त्याला कसलीशी चाहूल लागली असावी. त्याने चटकन मागे वळून पाहिले असता त्याला मागील अंधारात असंख्य डोळे चमकताना दिसले. किशाबाची दारू झटक्यात उतरली आणि तो धडपडत उठण्याचा प्रयत्न करू लागला. त्या क्षणार्धाच्या धडपडीत
त्याच्या हातातली ती बाटली चुकून समोरच्या चुलीत पडली आणि एक आगडोंब उसळला. दारूने पेट घेतला होता. तो अतितीव्र प्रकाश पाहून ते असंख्य डोळ्यांचं जे काही किशाबाच्या मागे होतं ते क्षणार्धात खोपटी बाहेरच्या अंधारात गुडूप झालं. हे सगळं इतक्या वेगात घडलं की किशाबा पाहतच राहिला. क्षणभर त्याला काहीच उमगलं नाही. अन भानावर येताच त्याच्या सर्वांगाला घाम फुटला. शरीरातल्या रक्ताला जणू भरतीसारखं उधाण आलं. ओठ भीतीने कोरडे पडले. घामाने डबडबलेला तो कितीतरी वेळ तसाच चुलीजवळ बसून राहिला. चुलीच्या प्रकाशात त्याची झोप जणू कुठल्या कुठे पळाली. बरीच रात्र जागून काढल्यावर पहाटे कुठे त्याला झोप आली. दिवा मालवून तो झोपी गेला. सकाळी एका अभद्र आक्रोशाने त्याचा डोळा उघडला. उठून बाहेर जाताच त्याला कळालं, गावात परवा रात्रीच्या प्रकाराप्रमाणेच काल शेजारच्या एका म्हातारीची हत्या झाली होती. आधीच धास्तावलेला किशाबा हा प्रकार पाहून आणखीनच घाबरला. या दोन्ही प्रकारामागे रात्री पाहिलेली ती असंख्य डोळ्यांची सावलीच जबाबदार असावी, त्याला याची खात्री होती. रात्रीचे आपले मरण या म्हातारीमुळे टळले हे त्याला कळून चुकले. त्या दिवशी दिवसभर किशाबा खोपटाबाहेर पडला नाही. त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते. तो कमालीचा अस्वस्थ झाला होता आणि एकसारखा रात्रीच्या त्या प्रसंगाचा विचार करत होता. बघता बघता दिवस मावळला. तिन्ही सांजा झाल्या तरी किशाबा आपल्याच विचारात गळून गेला होता. आपल्या गावावर कसलेसे विचित्र संकट घोंगावत आहे आणि ते अभद्र रात्री घात घालून माणसांना मारत आहे, ही बाब त्याला अस्वस्थ करत होती. आता 7:30 होऊन गेले. किशाबा उठला आणि तो माचीसने देवळीतला तो दिवा पेटवू लागला. पण 2 वेळा प्रयत्न करूनही तो दिवा पेटेना. काहीसा वैतागून किशाबाने तो दिवा उचलला आणि आता तो चुलीजवळ गेला. त्याने चूल पेटवली. त्या दिव्याचे तोंड उघडून पाहिले असता किशाबाला समजले त्यातील केरोसिन संपले होते. केरोसिन इतक्या लवकर कसे संपले असावे हा विचार करत किशाबा उठला आणि त्याने कोपऱ्यातल्या बाटलीमधील केरोसिन दिव्यात भरले आणि तो दिवा पेटवला. खोपट्यात दुधाळ प्रकाश पसरला. प्रसन्न मुद्रेने किशाबाने तो दिवा उचलला आणि तो देवळीकडे चालू लागला. दिव्याखाली अंधाराचे एक वलय तयार झाले होते आणि अचानक त्या वलयात त्याला पायात काहीतरी घुटमळत असल्याचे जाणवले. त्याने दिवा आणखी वर उचलून खाली पाहिले आणि त्याला ते चमकणारे असंख्य डोळे दिसले. तसा भीतीने त्याच्या हातातला दिवा निसटून खाली पडला. किशाबा तडक विजत आलेल्या चुलीकडे धावला आणि शेजारील केरोसिनची बाटली चुलीवर धरत त्याने चुलीत केरोसिन ओतले. भडक्याने साऱ्या खोपट्यात प्रकाश पसरला, पण ते डोळे कुठेही दिसले नाहीत. मग चुलीच्या उजेडात त्याने मगाशी हातातून पडलेला तो दिवा उचलला. त्याच्यातील केरोसिन भुईवर सांडले होते. त्याने चुलीजवळ येऊन त्या दिव्यात पुन्हा केरोसिन भरले आणि तो पेटवला. दिवा उचलत असताना त्याने लक्षपूर्वक त्याखाली तयार होत असणाऱ्या अंधाराकडे पाहिले आणि त्याचे काळीज जणू घशातच आले. दिवा जसजसा वर उचलू तसतसे त्याखाली वाढत जाणाऱ्या अंधारात एक विचित्र काळसर आकृती तयार होत होती. किशाबाने क्षणार्धात तो दिवा भुईवर ठेवला. जमिनीवर पालथे झोपून त्याने एका हाताने तो दिवा 4-5 इंच वर उचलला आणि त्याला दिव्याखालील अंधारात एक डोळा चमकताना दिसला. तसा किशाबाने दिवा वेगाने भुईवर आपटला. ते जे काही आहे ते या दिव्याखाली अंधारात राहत आहे आणि दिवा योग्य उंचीवर उचलताच ते मुक्त होऊन आपली शिकार करत आहे. त्याला प्रकाशवर्ज्य असावा म्हणूनच काल रात्री ते मला न मारता अंधारात पळाले, असा किशाबा तर्क लढवत होता. त्याने तो दिवा तसाच जमिनीवर ठेवून आपला जुना पत्र्याचा दिवा हातात घेतला आणि तो पेटवून या पितळी दिव्या शेजारी ठेवला. आता त्याने हा विचित्र पितळी दिवा विझवला आणि तो दिवा तसाच जमिनीवरून सरकवत एका अंधाऱ्या कोपऱ्यात नेला आणि हलकेच तो थोडा उंचावून पाहू लागला. पण काहीही दिसले नाही. आता त्याने तो दिवा चांगला 4 फूट उंचीवर पकडला. काहीही दिसले नाही. याचा अर्थ तो दिवा पेटवून ठेवला असेल
तरच ती विचित्र आकृती तयार होते हे किशाबाने जाणले. तो दिवा तसाच जमिनीवर ठेवून किशाबा कितीतरी वेळ विचार करत होता. सावकाराच्या वंशावळीच्या हत्येमागे हा विचित्र दिवाच असावा, किशाबाला याची खात्री झाली होती. गावात झालेल्या 4 निष्पाप जीवांच्या हत्येला आपणच कारणीभूत आहोत. आपण जर हा दिवा त्या वाड्यातून बाहेर आणला नसता तर ते लोक आज मेले नसते. ही जाणीव त्याचं काळीच पिळवटून टाकत होती. अन काहीशा निर्धाराने तो उठला. त्याने तो पितळी दिवा हातात घेतला अन तो तडक खोपट्याबाहेर पडला. रात्रीच्या अंधारात तो तडक सावकाराच्या वाड्याकडे निघाला होता. हातातला तो अभद्र दिवा किशाबा पुन्हा त्या सावकाराच्या वाड्यात भिरकवणार होता. अंधारात तो त्या वाड्यासमोर पोहोचला. मिट्ट काळोखात तो वाडा अगदी स्तब्ध उभा होता. किशाबाने दिवा पकडलेला हात मागे खेचत प्रचंड ताकदीनिशी तो दिवा वाड्याकडे भिरकावला. एकदाची बिलामत केली या विचारात तो खोपट्याकडे परतू लागला. सूर्य डोक्यावर आल्याने अंगाची लाहीलाही होत होती. गावातली 4-5 इरसाळ कार्टी सावकाराच्या त्या वाड्यासमोर जमली. एकट्याने वाड्याची प्रदक्षिणा घालण्याची त्यांची पैज लागली. एक कलंदर कार्ट समोर येऊन त्याने पैजेचा विळा उचलला आणि तो भित्री पावले टाकत वाड्याच्या तटबंदीच्या एका बाजूने वाड्यामध्ये जाऊ लागला. पुढील 4-1 मिनिटात दुसऱ्या बाजूच्या तटबंदीने परत बाहेर येताना त्या पोराच्या हातात तो पितळी दिवा चमकत होता. त्या रात्री किशाबाने प्रचंड ताकदीने भिरकावलेला तो दिवा वाड्याच्या एका कोनाड्याकडे जाताना अंधारात उडणाऱ्या एका वटवाघुळाला धडकून तटबंदी बाहेर असणाऱ्या झाडीत पडला होता.